मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हेडलाईटवरती बनवणार आहे। थोडंसं हेडलाईटचा आपण वापर कुठं आणि कसा केला पाहिजे हे थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर इथं समोर पाहू शकता, समोरून येणारी गाडी आहे त्या बघा, पांढरे बल्ब लावलेत ते चायनाचे। आता नंतर कलर पण बदलला त्यांचा। अशा प्रकारचे बल्ब कधीही लावू नका। याच्यावरती खरं तर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। पांढऱ्या लाईटी कमी कर ना, दिसना गेला ना रस्ता इकडं। पांढऱ्या लाईटी बंद कर बारक्या रोडवरती। आता अशी साईड नाही दिल्यास काय करणार पुन्हा? चला, एक तर पांढऱ्या लाईटी लावून गाड्या चालवतात तुम्ही, लोकांच्या गाड्या खाली खड्ड्यात जातील ना। तुम्हाला काय, तुम्ही जा रोडवर ना, आम्ही जातो खड्ड्यातून। या मोठ्या गाड्यांची स्पीड कमी असते, यांना एवढं मोठ्या लाईट्स कशाला पाहिजे असतात हेच कळत नाही मला। आणि सर्वजण हाय बीमवरतीच गाड्या चालवतात, हाय बीम आणि हे आता चायना मॉडेलचे बल्ब। आता हे समोर येणारे भाऊनी बघा, हे पांढरे बल्ब लावलेत। तर मित्रांनो, इथं आपण पाहू शकतो आपली गाडी आता अप्परवरती लाईट घेतली। अप्परवरती जेव्हा आपण हेडलाईट लावतो ना, तर तेव्हा आपल्याला असं दूरपर्यंतच दिसतं, आणि जेव्हा आपण डिप्परवरती घेतो तेव्हा असा रस्ता दिसायला होतो। तर इथं पाहू शकतो अप्परवरती लाईट आहे आपली। आता डिप्परवरती पहा तुम्ही, गाडीच्या समोरचा रस्ता आपल्याला थोडासा क्लिअर दिसतो, एकदम बघा व्यवस्थित दिसतोय का नाही। तर असं असतं मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही गाडी चालवता तर तेव्हा आपल्याला अप्परवरची लाईट कंटिन्यू नाही लावायची, डिप्परवरती लावायची। अचानक समजा आपला रस्ता कुठं मिस झाला, समजा अचानक वळण आलं, नवीन रस्त्यावरती तुम्ही गाडी चालवताय, तर तेव्हा तुम्ही डिप्परवरून अप्परवरती जाऊ शकता। तेव्हा तुम्हाला काय होतं की तुमच्या डिप्परच्या लाईटमुळं पूर्ण परिसर दिसायला लागतो। थोडंसं वरच्या रोडच्या सपाटीच्या वरचं, म्हणजे रोडची जी लेवल आहे त्याच्यापेक्षा वरच्या ज्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला क्लिअर दिसायला लागतात, थोड्याशा दूरपर्यंतच्या। पण तुम्हाला रोड दिसणार नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये, एवढा क्लिअर रोड दिसणार नाही आहे। जर समोरून पण गाडी येत असेल तर, जर समोरून गाडी येत नसेल तर त्यावेळी तुम्ही कंटिन्यू अप्परवरती गाडी चालवू शकतो। अप्परवरती हेडलाईट ठेवून तुम्ही गाडी चालवू शकतात। पण असं समोरून जर गाडी आली, त्यांची ही अप्परची लाईट असेल आणि तुमची ही अप्परची लाईट असेल, तर दोघांनाही रस्ता दिसणार नाही आहे। ते पाहिलं तुम्ही पाठीमागच्याच उदाहरणामध्ये। तर आता मित्रांनो, इथून पुढं आता आपल्याला कुठं अप्परची लाईट लावायची आणि कुठं डिप्परची लाईट लावायची याच्याबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेल। इथं पाहू शकतो आपण की इथं थोडंसं आता वळण आहे, तर वळण जिथं आहे या ठिकाणी बघा, आपल्याला कुठल्या वस्तू दिसत आहेत आता सध्या? रोडच्या ज्या लेवलच्या वरच्या आहेत त्या वस्तू दिसतात, आणि हेच आपण डिप्परवरती घेतल्याच्या नंतर आपल्याला रोड क्लिअर होतोय। आता पाहू शकता तुम्ही रोडच्या वरच्या रोड दिसतोय का नाही दिसत? मित्रांनो, याच गोष्टी होतात ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना। इथं पाहू शकतो, आणि समोरच्या डोळ्यावरती हो का, हे असं आपण ज्यावेळेस हाय बीम लावतो, आता त्यांनी अप्पर डिप्पर दिलं, किती आपल्या डोळ्यावरती तुम्हाला प्रकाश दिसला असेल, पाहू शकता तुम्ही। या गोष्टी होतात जर आपल्या समोरचाही कोणी गाडी चालवत असेल आणि आपण जर पाठीमागलच्या साईडनं जर आपल्या अप्परवरती लाईट ठेवली, तर त्यांच्या जे ORBM असतात, जे साईड मिरर असतात आणि सेंटर मिरर, तर त्यांच्यावरती पूर्ण प्रकाश पडून ते पूर्ण ड्रायव्हरच्या डोळ्यावरती येते। का तर डायरेक्शन तसं केलेलं असतं आपण मिररचं। इथं पण पाहू शकतो आपण। असं समजा जर समोर जर कोणी नसेल चालत आणि गाडी पण समोरून येणारी नसेल, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या गाडीची हाय बीम लावू शकतो, अप्परवरती ठेवू शकतो। पण ज्यावेळेस समोरून गाड्या येत आहेत किंवा आपल्या समोर गाडी चालते एक 100-200 मीटरच्या डिस्टन्समध्ये, तर त्यावेळी तुम्ही आपल्या गाडीची हेडलाईट ही डिप्परमध्येच ठेवायची, अप्परवरती घ्यायची नाही आहे। जेव्हा पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का, आपण अप्परवरती जर लाईट्स ठेवले आपल्या गाडीचे, तर समोरच्या डायरेक्ट डोळ्यावरती लागतात। आणि जर कोणी जास्त वेळ गाडी चालवत असेल, हे पहा आता किती आपल्या डोळ्यावरती ते पांढरे लाईट्स लागतात। हे असं होतं मित्रांनो। आणि कधी कधी जास्त वेळ गाडी चालवणारे जे लोक असतात त्यांना झोप लागायचे चान्स जास्त असतात, किंवा समोरच्या अचानक दोघांचे हाय बीम असतील तर दोघांनाही रस्ता नाही दिसला, नवीन ठिकाणी असाल किंवा काही प्रॉब्लेम असेल, समजा रोडवरती प्रॉब्लेम सांगून होत नाही आहे मित्रांनो। आता जाल तुम्ही, सकाळी जाल तर रात्रीच्या वेळी कधी कधी खड्डा असू शकतो, किंवा तिथं काही एखादा दगड किंवा काही वस्तू त्या ठिकाणी पडलेली असू शकते। त्याच्यामुळं रोडवरती विश्वास ठेवून नाही गाडी चालू शकत आपण। आपल्याला थोडंसं रात्रीच्या वेळी थोडंसं जास्त रोडवरती पाहायला लागतं।
आणि तशा सिच्युएशनमध्येच सगळ्यात मोठे जे ॲक्सिडेंट होतात ना मित्रांनो, तर हेच कारण असतं की आपण हेडलाईट आपले व्यवस्थित ठेवत नाही आपण. असं कोणी जर समोर नसेल तर तुम्ही हाय बीमवरती चालू शकता गाडी, अप्परवरती चालू शकता. जिथं की आता आपण हाय बीमवरती चालवतोय, आपली हेडलाईट आता हाय बीमवरती अप्परवरती. तर रस्ता दिसतो का मित्रांनो? आता बघा, हे पहा, आता आपली हाय बीम, लो बीम बघा, हे लो बीमवरती असं दिसतो रस्ता, आणि हाय बीमवरती बघा तुम्ही. आता इथं समोर हाय बीम, अप्पर डिप्पर द्या अशा ठिकाणी. काय सिच्युएशन काय आहे ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर पुढं जा, की जर आपल्याला रस्ता असेल तर पुढं जा, नाहीतर थोडंसं मागेच थांबा. बघा मित्रांनो, हेडलाईटच्या असे सेटिंग करावं लागतंय. अशा प्रकारे आपण हेडलाईट आपल्याला पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये नाही चालू शकत कंटिन्यू. समोरच्याची सिच्युएशन सांभाळा, समोरच्याला काय आहे कसं पाहिजे. आता इथं बघा, अप्परवरती लाईट ठेवली आपण, समोर कोणी नाही आहे, थोडंसं वळण आहे म्हणून आपण अप्परवरती ठेवली. आता हेच जर लेफ्टचं वळण असतं तर समोरच्याच्या डायरेक्ट डोळ्यावरती गेली असती. म्हणून आपण बघा, समोर गाडी आल्याच्या नंतर मी काय केलं आहे, आपली गाडीची हेडलाईट लो बीमवरती घेतली आहे. ह्या असं चालवायची असते मित्रांनो, गाडी कंटिन्यू असंच चालवायची. रात्रीच्या वेळी थोडंसं स्पीड कमी ठेवायचं. आपण रस्ता खाली आहे म्हणून कितीही गाडी पळवतो आणि त्या सिच्युएशनमध्ये मोठा अपघात होण्याचे चान्स असतात.